आता मी ऑफिसला जाता जाता कटकट करणार आहेस? मी नाही कटकट करत आहे. मग मगाशी काम करताना भांडी का आपटत होतीस? त्याला कटकट म्हणतात? हो, कारण तुला कसला तरी राग आलाय. मला नाही माहित मला कसला राग आलाय. जा आता तुम्ही. गेला आजचा दिवस खराब. चहा प्यायला येतोस का रे? जा ना बाबा तुझं एकटा. बायकोसोबत काहीतरी झालं वाटतं. काय नाही झालंय. इथे ऑफिसमध्ये नवऱ्याचा मूड खराब आणि तिथे घरी बायकोचा, आणि ह्या सगळ्या लांबत जाणाऱ्या भांडणांमुळे घरी गेल्यावरती सुद्धा पुन्हा तोच अबोला, तीच चिडचिड, तेच सगळं वातावरण. खूप त्रास होतो ना ह्या लांबत जाणाऱ्या भांडणांचा. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा त्रास टाळण्यासाठी कोणताही कमीपणा न घेता हे जे रिलेशनशिपमधले हलके फुलके रुसवे फुगवे आहेत ते तुम्ही क्षणात मिटवू शकता, मग फक्त ती गोष्ट करण्यासाठी कधी त्याने पुढाकार घ्यावा तर कधी तिने. सीन पुन्हा सुरू करा रे. मी ऑफिसला जाताना कटकट करणार आहेस? मी नाही कटकट करत आहे. मग मगाशी भांडी कशाला आपटत होतीस? त्याला कटकट म्हणतात? हो, कारण तुला कसला तरी राग आलाय. मला नाही माहित मला कसला राग आलाय. जा तुम्ही. बरं, मग ऑफिसवरून येताना आईस्क्रीम आणू? मला नकोय. ऑफिसवरून येताना आईस्क्रीम आणू? नाही नको. ऑफिसवरून येताना आईस्क्रीम आणू? नाही बोलायचं, ठीक आहे, बाय. केसर पिस्ता. हां, केसर पिस्ता आण. आणतो. सावकाश जा. बघितलं, गोष्ट फार लहानशी आहे. फक्त प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. आता ते 3 वेळा सलग बोलण्याचं वाक्य कोणतं आहे ते तुम्ही शोधायचं. मग सगळंच चांगलं, ऑफिसही चांगलं. चहा पिऊया? चल ना भाई. आणि घरातलं वेलकम देखील चांगलं. आनंद खूप लहान गोष्टींमध्ये दडलाय. फक्त तू शोधा. गोडी गुलाबीने राहा, एकत्र राहा, ऊर्जितम बघत राहा. भेटूयात उद्या 11व्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत भांडण लांबवू नका.